नमस्कार, मी श्वेता झंवर. आपलं सगळ्यांचं BR न्यूज चॅनल प्रस्तुत सोलापूरचा कलाकार या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपला सोलापूर हा विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे हा इथल्या कलेंसाठी सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे. आपण एखाद्या कलेची जेव्हा वाहवाही करतो तेव्हा त्या कलेमागचा कलाकार कोण आहे हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. ज्याप्रमाणे एखादी कला सुंदर असते तर ती सुंदर कला कुणी बनवली, त्या कलेसोबत तो कलाकार कसा घडत गेला आणि कलाकारासोबत कला कशी घडत गेली, हे सगळं आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेव्हा याच संदर्भात आज आपण आलेलो आहोत धनंजय टाकळीकर सर यांना भेटायला. सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सोलापुरातले प्रख्यात विख्यात कलाकार, चित्रकार म्हणून ओळखले जातात. सरांची खासियत म्हणजे सर नेहमी म्हणतात की जे आपल्याला दिसतं ते आपण अनुभवू शकतो, फील करू शकतो, पण जे दिसत नाही ते चित्रांमध्ये उतरवणं म्हणजे कला, आर्ट. आणि सरांना याच संदर्भात विविध अवॉर्ड सुद्धा मिळाले आहेत. फक्त सोलापूर नाही, महाराष्ट्र नाही, तर अख्ख्या भारतभर सरांचे चित्र प्रदर्शित होतात. तर आता आपण सरांना प्रश्न विचारूयात की कलाकार म्हणून ते कसे घडत गेले आणि कलेने त्यांना कसं घडवलं. तर सर, पहिल्यांदा तर हाच प्रश्न विचारेन की तुमचं बालपण कसं होतं आणि पुढं एज्युकेशन तुम्ही कुठे कुठे घेतलं? बालपण तर माझं गल्लीमध्ये गेलं, लष्कर कुंभार गल्लीमध्ये. तिथून मी महावीर हायस्कूल आणि चतुर्बाई श्राविकेमधून मी 10वी पास झालो. 10वी नंतर चित्रकला महाविद्यालय फाउंडेशन कोर्ससाठी मी अप्पासाहेब काळादी चित्रकला महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं. तिथून गेलो मी पुण्याला डायरेक्ट. पहिले 2 वर्ष इथं सोलापुरात करून बाकीची सगळी वर्ष पुण्यामध्ये मी काढली. पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टनी मला भरपूर पद्धतीत घडवलं आणि तिथं मला भरपूर काही शिकायला मिळालं. तिथून जो आहे माझा कलेचा प्रवास सुरू झाला. 2006 साली मी डिप्लोमा पासआउट झालो. 2006 साली डिप्लोमा पासआउट झाल्यानंतर माझ्या चित्रांवर कंपोजिशन्सवर भारतीय चित्रकलेचा प्रभाव जास्त होता, म्हणजे ट्रेडिशनल आर्टचा. मी तेव्हा फिगरेटिव्ह चित्र काढायचो. ट्रेडिशनल आर्टचा चांगला डिझाईनचा प्रभाव माझ्या चित्रांवर होता. मग 2006 साली डिप्लोमा संपल्यानंतर मी दिल्लीला गेलो. दिल्लीला साधारण तिथं एक गडीचा स्टुडिओ बघितला कसा आहे. चित्रकार तिथं भरपूर चित्रकार एकत्र येऊन कामं करत असतात. तिथून मग खैरागडला काम करायसाठी गेलेलो. पण तिथं पण जास्त दिवस न राहता भारत भवनचा पत्ता कळाल्यामुळं मी तिथून 2007 जवळपास साधारण भारत भवनमध्ये मी 10 महिने राहिलो. भरपूर चित्रांचं मटेरियल, कॅनव्हस आणि पेपरवर्क मी तिथं भारत भवनमध्ये तिथं 10 महिने साधारण कमीत कमी 10 महिने राहून माझे चित्र जे मी करायचो तेव्हाची जी शैली होती चित्रांची, भारत भवनमध्ये राहिल्या कारणानं पूर्ण चित्रांची शैली हळूहळू माझी बदलत गेली. एक स्वतःची ओळख प्राप्त व्हायला लागली चित्रांना. अगोदरच्या चित्रांवर माझा प्रभाव होता, कुठल्या तरी चित्रकारांचा किंवा एखाद्या शैलीचा प्रभाव होता. तो प्रभाव हळूहळूसा नाही झाला. मी भारत भवनमध्ये तिथं राहिल्यामुळं आणि तिथं भारत भवनमध्ये भरपूर मोठा स्टुडिओ आहे चित्रकारांसाठी, मोठी लायब्ररी आहे. पूर्ण भारतभर नाही, भारताच्या बाहेरचे सुद्धा तिथं आर्टिस्ट एकत्र येऊन काम करतात. त्यामुळं माझ्या चित्रांचा म्हणजे माझ्या आर्ट लाईफमधला टर्निंग पॉईंट म्हणायला काय हरकत नाही भारत भवन म्हणजे. त्यानंतर मी 2007च्या जवळपास 7 नंतर पण भारत भवनला 2-3 टप्प्यात येत जात गेलो आणि चित्रांच्या माध्यमातून माझं चित्र डेव्हलप होत गेली. अशा पद्धतीत भारत भवनचा प्रवास माझ्यासाठी सगळ्यात मैलाचा दगड म्हणलं तरी चालेल. एवढा चांगला प्रवास आणि अनुभव भारत भवनचा होता. एक साधारण वर्षभर मी भारत भवनमध्ये होतो. अच्छा, पण आम्ही असं ऐकलंय सर की 10वी मध्ये तुम्ही फेल झाला होतात. आणि असं असतं ना की मोठी मोठी लोकांची जरी उदाहरणं आपण ऐकली तर ते सगळे असे 10वी 12वी फेल झालेले असतात आणि मग काहीतरी एक वेगळं विश्व स्वतःचं निर्माण करतात. तुमच्या बाबतीत सुद्धा असंच झालंय. तर पण एकदम असं असतं ना की ठीक आहे, चित्र जरी आवडत असतील, सगळं असेल, पण 10वी फेल झालो. आता वडिलांचा रिस्पॉन्स कसा असेल जेव्हा तुम्ही दिल्लीला गेलात, पुण्याला शिकायला गेलात, तर ओव्हरऑल फॅमिलीचा, आईवडिलांचा रिस्पॉन्स कसा होता आणि तुम्हाला आतून कॉन्फिडन्स कसं बूस्ट होत गेलं? रिस्पॉन्स कसं, 10वी तर पास झालोच, पण ॲडमिशन घेतल्यामुळं काय की घरातल्यांना पण कळालं बाबा हां का इथं ह्या पण क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो. हे एक त्यांनाही जरा कॉन्फिडन्स आला की बाबा हा काहीतरी करू शकतो बाबा. त्यामुळं मीही रस असल्यामुळं ते माझं व्यवस्थित सगळ्या गोष्टी चाललेल्याच होता. पण नंतर जेव्हा डिप्लोमा पासआउट झालो की त्यावेळेस व्हायला काय लागलं की बाबा हां की स्ट्रगलिंग पिरियड ॲक्च्युली सुरू झाला की चित्र विकली नाही जात होत. परत त्यानंतर चित्रकारांनी आता डिप्लोमा केला आहे, पण डिप्लोमा केल्यानंतर मग
पुन्हा यांनी जॉब करावं की चित्र काढावं, फ्रीलान्समध्ये राहावं की जॉब करावं, हे सगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये मी पण आणि घरचे पण. मग ह्यातनं मार्ग काढत काढत मग सगळं आता इथंपर्यंत मी पोहोचलेलो आहे. एक चांगला स्वरूप आता स्वतःला आणि माझ्या चित्रांना एक अर्निंग म्हणा आणि लर्निंग सगळ्याच गोष्टींमधनं मी आता सध्या सक्षम आहे याबाबत. वा, खरंच. आणि असं म्हणतात की स्ट्रगलिंग पिरियड हा प्रत्येकालाच येत असतो, प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो, फक्त त्याला टॅकल करता आपल्याला आलं पाहिजे. पण सर, तुम्हाला भरपूर अवॉर्ड्स मिळालेत आणि तुमचं जे प्रदर्शन म्हणजे भरपूर महाराष्ट्रात असू देत किंवा इंडिया पूर्ण भारतात असू देत, भरपूर प्रदर्शन झाले, भारताच्या बाहेरही प्रदर्शन झालेत. खरंच खूप सुंदर. तर मग पहिलं प्रदर्शन कुठं झालं आणि आतापर्यंत जे एवढे भारताच्या बाहेर सुद्धा प्रदर्शन होतात, तेव्हा हा सगळा अनुभव कसा वाटतो? पहिलं प्रदर्शन माझं भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टमध्ये असताना पुण्यात, तिथं पहिलं प्रदर्शन कॉलेजच्या माध्यमातूनच झालेलं. पण मॉन्सून शो हा दरवर्षी महाराष्ट्र शासन आयोजित करत असतं मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. कॉलेजच्या माध्यमातून माझी तिथं निवड झाली मॉन्सून शोला आणि माझं पहिलं जहांगीर आर्ट गॅलरीला 2007 साली मॉन्सून शोला माझ्या कॉलेजच्या तर्फे जहांगीरमध्ये पहिलं प्रदर्शन झालं. तिथून जहांगीरमध्ये स्वतःचा ग्रुप शो झाला 2010 साली. पुन्हा एकदा ग्रुप शो झाला जहांगीरमध्येच 2018 साली. अशा पद्धतीत ह्या सगळ्या पिरियडमध्ये मला भरपूर अवॉर्ड्स आणि अचिव्हमेंट्स मिळाले. ललित कलेचे असू देत, विविओकचे, बॉम्बे आर्ट सोसायटीचा मी लाईफ टाईम मेंबर आहे आणि ऑल इंडिया आर्टिस्ट असोसिएशनचा पण मेंबर आहे. आणि ह्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रवासामध्ये इतके वेगवेगळ्या पद्धतीचे स्टेट लेवल, नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवलचे अवॉर्ड्स मिळाले. आणि जे काय माझे प्रदर्शन झाले भारताच्या बाहेर, हे मी स्वखर्चाने केलेले नाही आहेत. त्यांनी मला स्वतःच्या गॅलरीवाल्यांनी स्वखर्च करून माझे चित्र तिथं मागून घेतलेली आहेत. ही माझ्यासाठी चांगली सगळ्यात मोठी पर्वणी आहे. म्हणजे मी प्रत्येकजण एक्झिबिशन्स कसं करतो, स्वतःचे पैसे घालून एक्झिबिशन्स करत असतो. पण मला तसं नाही. माझ्या बाबतीत मी या बाबतीत स्वतःला लकी समजेन की मला गॅलरीवाल्यांनी वेळच्या वेळी प्रमोट केलं, माझी चित्र विकत घेतली, चांगल्या किमतीला घेतली, एक साधारण मध्यम किमतीला सुरुवातीला विकत घेतली. ह्या प्रवासात या सगळ्या गोष्टी गॅलरींसोबत मी अटॅच होत गेलो, चित्र विकत गेली आणि प्रदर्शन होत गेले. वा, खरंच तर ही आमच्यासाठी, सोलापूरकरांसाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. कारण बाहेरच्या देशातील लोक जेव्हा आपल्या सोलापुरातील कलाकारांची चित्र मागवून घेतात, प्रदर्शन लावतात, तेव्हा खरंच आम्हाला सुद्धा खूप अभिमान वाटतो सर तुमचा. आता कलेबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं की कला म्हणजे नेमकं काय, कला कशी असावी, तुमचा व्ह्यू काय याच्यावरती? मुळात आता जेव्हा कुठलाही स्टुडंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला एक सिलेबस पद्धतीनेच त्याला जावं लागतं. त्यांना जे विषय नेमून दिलेले असतात त्या विषयाच्या रिलेटेड सर्वच विद्यार्थी काम करतात. इवन चित्रकारसुद्धा त्या पद्धतीने काम करतात. एक सिलेबसच्या पलीकडे जाऊन सुद्धा आजकालच्या विद्यार्थ्यांनी काम करणं गरजेचं आहे. एक सिलेबसमध्येच अडकून पडू नयेत विद्यार्थी. आजकालचे जे नवीन नवीन विद्यार्थी चित्रकलेच्या क्षेत्रात येतात, सिलेबसमध्ये न अडकता स्वतःला काय पाहिजे आणि स्वतःला काय हवं आहे हे महत्त्वाचं शोधून त्यांनी कॅनव्हसवर, पेपरवर उतरवलं पाहिजे. एक आउटस्टँडिंग वर्क देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक चाकोरी बाह्य आणि चाकोरी पद्धतीच्या बाहेर पडून स्वतःची चित्र घडवली पाहिजेत. आपल्याला सवय काय झाली आहे, आपण कपला कप म्हणतो, बशीला बशी म्हणतो, ह्या पलीकडे आपण जाऊन विचार करतच नाही. त्याला आपणच नाव ठेवलेले आहेत. मग रूल पर ब्रेक केले पाहिजेतच ना आपण. मग चित्रकलेमध्ये पण रूल ब्रेक करणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. हा बाबा वर लाल रंग लावलाय पण खाली पण लाल रंग लावलाच पाहिजे असं काय बॅलन्स केला पाहिजे हे काय फार गरजेचं नाही आहे. एका विशिष्ट वर्गापर्यंत आणि इयरपर्यंत ते ठीक आहे सिलेबस हे करणं, सिलेबसपर्यंत आपण अभ्यास करणं किंवा चित्र काढणं. पण त्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी वेगळे अजून भरपूर विचार केला पाहिजे. नक्कीच. आणि जर सिलेबसचाच विषय आला तर सर असं असतं ना की चित्राची सुरुवात करताना मूळतः असं असतो की विषय नेमका काय निवडायचा, कसं चित्र काढलं पाहिजे. तर तुम्ही विषय कसे निवडता? अगदी सुरुवातीला कसं आहे, विद्यार्थी दशेपासून प्रत्येक विद्यार्थ्यांवर, चित्रकारांवर रिअलिस्टिकचा पगडा असतो. रिअलिस्टिक करत, लँडस्केप करत, पोर्ट्रेट करत बाकीच्या गोष्टी आपल्याला आत्मसात होतात.
मग ह्या आत्मसात होत असतानाच्या गोष्टी समाजामध्ये आपल्या काय काय चाललेलं आहे हे आपल्याला डोळ्यात येत असतं, आपण बघत असतो, त्याला रिअलाईज करत असतो. ह्या समाजा माध्यमातूनच आपण एक आपला विषय निवडायला काय हरकत नाही असं मला वाटतं. माझ्या पद्धतीत पण तसंच झालेलं आहे. फार वर्ष अगोदरची गोष्ट आहे की कंबर तलावामधले सगळे मासे सगळे मरून वर आले होते, सगळे तरंगत होते, ऑलमोस्ट सगळेच मासे. ते माझ्या इतकं मनाला भिडलं, तेव्हापासून मी हा विषय सुरू केला, हा कंपोजिशनच्या ह्या माध्यमातूनच सब्जेक्टकडे मी ह्या वळालो. आता 2009 ते 10 पासून मी ही चित्र माशांच्या स्वरूपात माझी चित्र मी करतोय. पण अजूनही मला ह्या गोष्टीचा कंटाळा आलेला नाही आहे की अजून मी त्यात सारखं सारखं नवीन शोधायचा प्रयत्न करत असतो, वेगवेगळी माध्यमं हाताळायचा प्रयत्न करत असतो, वेगवेगळी टेक्निक्स काय अजून आपल्याला करता येतील, त्याच्यामध्ये टेक्स्चर्स क्वालिटी हे वेगवेगळ्या पद्धतीत आणायचा मी प्रयत्न करत असतो. ह्या पद्धतीतच मी विषय निवडत असतो. आणि खरोखरच याचसाठी सर खरं तर प्रसिद्ध आहेत, कारण त्यांची शैलीच वेगळी आहे, त्यांचं युनिकनेस त्यांच्या कामातूनच दिसून येतं. आणि आता सर याचाच आपण विषयाचाच बोललं तर मग तुमच्यासाठी चित्राचा विषय, रंग, टेक्स्चर नक्की तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं याच्यात? रंग, टेक्स्चर्स, पोत हे जे आहेत फार काही महत्त्वाचे नाही आहेत असं स्वतःला मला वाटतं. चित्रांचा विषय आणि आशय हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. चित्रांच्या विषयावरनं रंग आणि टेक्स्चर्स येतात. प्रथमतः हे आपण काय चित्र करतो आणि कुठल्या पद्धतीचे चित्र काढतो हा तो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर मग त्या विषयाला अनुसरून आपण रंग लेपन करतो, परत टेक्स्चर्स अप्लाय करतो. त्यामुळं ही दुय्यम बाजू, प्रथम बाजू आपले चित्र आणि ड्रॉइंग ही सगळ्यात प्रथम बाजू असेल हे मला वाटतं. बरोबर आहे. आणि सर असं असतं की एखाद्याचं पॅशन, जसं तुमचं पॅशन आहे कला, तर कलेशिवाय आपल्याला जास्त काही दिसत नाही, कारण आपल्याला त्याच्यात आनंद मिळतो. पण असं सुद्धा म्हटलं जातं की कलाकार किंवा कला असू देत, त्याच्यानी पोट भरतं, मन भरतं, पण पोट भरायला खूप स्ट्रगल लागतं. याबाबतीत तुमचं काय मत आहे? प्रत्येक चित्रकारांनी कसं आहे, दोन बाजू आपल्या सतत सांभाळायलाच पाहिजेत. एक कमर्शियल वर्कची बाजू, कमर्शियल काम करत करत स्वतःसाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी जी चांगली जी भारताच्या बाहेरची जे गॅलरीज आहेत, आर्ट गॅलरीज, ह्यांच्यासाठी आणि आपण चित्र केली पाहिजेत. कमर्शियल बाजू ही पोट भरण्यापुरतं ठीक आहे, पण कमर्शियल कामामध्ये न अडकता स्वतःच्या ओन चित्रांवर पण फोकस करणं सगळ्यात तेवढंच महत्त्वाचं आहे. कमर्शियल कामामध्ये आपल्याला लगेच कंटाळा येतो. कमर्शियल काम तेच असू शकतं, पण स्वतःचे ओन वर्क आहेत ना, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे व्हेरिएशन्स आणू शकतो. कमर्शियल काममध्ये थोडंसं स्किल वर्क आहे, तो स्किल वर्क वेगळं, कमर्शियल काम हे स्किल वर्कमध्ये जातं. बाकीचं जे हे आपलं जे आहे ते ओन वर्कमध्ये एक आर्ट वर्क असतं. ते आर्ट वर्क आपण आयुष्यभर आपल्याला एक आयडेंटिटी निर्माण करून देत असतं, एक स्वतःची ओळख निर्माण करून देतं. हे ओन वर्क तयार करतं. कमर्शियल काम फक्त एक लोकल लेवलपर्यंत ठीक आहे, पण तुम्हाला ग्लोबल लेवलला जायचं असेल तर तुम्हाला कंपोजिशन असू देत, पोर्ट्रेट असू देत, लँडस्केप असू देत, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण स्वतःची स्टाईल निर्माण करून हे ग्लोबल लेवलला तेव्हाच पोहोचू शकतो जेव्हा आपण स्वतःचे चित्र वेगळ्या पद्धतीत करू शकतो. बरोबर, अगदीच. आणि याच्यासाठी मग स्वतःची विचार चालणं तितकंच महत्त्वाचं असतं. याबाबतीत सरांचे भरपूर वृत्तपत्रातले लेखसुद्धा मी वाचले, आणि त्यात एक होतं लेख की चित्रकाराने वाचन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मग याच्याबद्दल काय सांगताल सर? कसं जेव्हा आपण चित्रांचा आशय घेत असतो त्याविषयी आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे, कारण मतितार्थ हा सगळ्यालाच माहिती असतो, पण गर्भितार्थ समजून घेणं, त्याच्या डीपली आपल्याला नॉलेज घेणं त्या विषयाचा, ते तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं वाचन हे करावंच लागतं. चॅनल बघा, न्यूजपेपर, अदरवाईज टी व्ही मीडिया, न्यूज मीडिया आहेत, पेपर मीडिया आहे, ह्या माध्यमातून आपल्याला पण माहिती मिळू शकते. वाचनाच्या माध्यमातून तर भरपूर डीप माहिती मिळते, एकदम खोलवर आपल्याला सखोल माहिती मिळू शकते. त्यामुळं वाचन हा आपण अंगीकारलंच पाहिजे चित्रकारांनी. आणि त्या व्यतिरिक्त एक आर्ट मूव्हीज, डॉक्युमेंटरीज पण बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण डॉक्युमेंटरीजच्या माध्यमातून कॅमेरा अँगल कसा आपला फिरला जातो, ते अँगल्स कसे घेतात, त्याच्या पाठीमागची रचना कशी असते हे आपल्याला कळतं. त्या रचनेचाच जर का आपलं ऑब्झर्वेशन आणि कॉन्सन्ट्रेशन चांगलं असेल पिक्चर बघताना किंवा मूव्हीज बघताना, तर आपल्याला त्याचा उपयोग आपल्या चित्रामध्ये थोडाफार होतोच, नक्कीच होतो.
नक्कीच. आणि एकूणच एखाद्या कलाकाराचं ऑब्झर्वेशन खूप कीन असणं खूप महत्त्वाचं असतं. तर सर, आता समजा एखादा नवीन विद्यार्थी असेल ज्याला या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर सुरुवात कशी करावी? म्हणजे कोणते रंग निवडावेत, कशा प्रकारचे चित्र, विषय कसे निवडावेत, नक्की एकूण या क्षेत्रात येण्यासाठी काय केलं पाहिजे? अगदी विद्यार्थ्यांनी तर सुरुवातीला जे सिलेबसमध्ये त्यांना दिलेलं आहे, सिलेबस तर नक्कीच फॉलो केला पाहिजे. कारण सिलेबस एकदम तज्ज्ञ लोकांनीच बनवलेले असतात. त्या सिलेबसला धरूनच त्यांनी चित्र काढली पाहिजेत सुरुवातीच्या काळात, अगदी कॉलेजमध्ये असताना. पण हळूहळू स्वतःला काय पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला चाकोरी बाह्य काम कसं करता येईल, हेही विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं ओळखलं पाहिजेत. आणि चित्रकलेच्या क्षेत्रात एक्सपेरिमेंट, प्रयोगशील असणं फार गरजेचं आहे. प्रायोगिक चित्र काढलीच पाहिजेत. समजा आता मी पोर्ट्रेट करतोय, पोर्ट्रेटमध्ये पण वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. कंपोजिशन करतोय तर कंपोजिशनच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. आपल्याकडे होतोय मेन प्रॉब्लेम तोच की फर्स्ट इयरचा विद्यार्थी पण त्याच पद्धतीचे स्केचेस करत असतो आणि लास्ट इयरचा विद्यार्थी पण 4 वर्षानंतर त्याच पद्धतीचे स्केचेस करतो. त्यामध्ये बदल घडतच नाहीत. त्यांच्या फक्त प्रपोर्शनमध्ये आणि अँगलमध्ये चांगला बदल घडलेला असतो, पण कामामध्ये आणि शैलीमध्ये त्याचा फरक पडलेला नसतो. हा सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं पाहिजे की आपल्याला एक्झॅक्टली नेमकं करायचं काय आहे. हो. आणि सर, आता आपण सोलापुरातून घडलात, तर इकडं सोलापूरबद्दल, इथल्या कलेबद्दल, इथल्या वातावरणाबद्दल, कलेसाठी असलेलं इथलं वातावरण असू देत किंवा मग इकडे कलाकार म्हणून जेव्हा आपण ग्रो होतो तेव्हा इथलं वातावरण, याच्याबद्दल काय सांगताल? आहे, सोलापुरातलं वातावरण कलेसाठी फार पोषक आहे. फक्त विक्री आणि हे जरा कमी होत असते. प्रत्येक कलाकाराला कौतुकाची थाप बसतेच आणि असतेच. सोलापुरातले आणखी कलाकार जे आहेत, जे प्रेक्षक आहेत, आणखी कलेला थोडंसं चांगल्या वेगवेगळ्या अँगलनी पाहिलं पाहिजे. सोलापुरातले लोक जास्त लँडस्केप आणि पोर्ट्रेट आणि मिनिएचर्स पेंटिंग म्हणा किंवा ट्रेडिशनल आर्ट, ह्या गोष्टींकडे जास्त त्यांना कल असतो, कारण ते लगेच स्ट्राईक होण्यासारखे आहेत. पोर्ट्रेट हे कुणालाही कळतं, लँडस्केप कुणालाही कळतं. पण आता मी जी शैली करतो ते ॲब्स्ट्रॅक्ट आर्टच्या माध्यमातून किंवा कन्सेप्च्युअल आर्ट मी जे मांडतो, कन्सेप्च्युअल आर्टच्या माध्यमातून हे त्यांना लवकर कळत नाहीत की चित्र ही मी नेमकी कशा पद्धतीत काढलेली आहेत आणि का काढलेली आहेत. कारण त्या लेवलची मानसिकता आता सोलापुरातल्या लोकांनी एक हे केलं पाहिजे, त्या मानसिकते ते तयार केलं पाहिजे, डेव्हलप केलं पाहिजे, की जेणेकरून मेट्रो सिटीजमध्ये कधीच मला प्रॉब्लेम आलेला नाही आहे की मला चित्र काय आहेत हे आताचा आशयविषय सांगायला मला कधी जास्त प्रॉब्लेम आला नाहीत. पण सोलापुरामध्ये ते नक्की नेमकी येतोच. हे थोडंसं बदल घडवावा. अगदीच. आणि आता एक कलाकार म्हणून प्रेक्षकांना किंवा बाकीच्यांना सगळ्यांनाच एक काय संदेश देताल तुम्ही? कलाकार म्हणून की सतत कार्यरत राहायला पाहिजे. वेगवेगळ्या चित्रांमध्ये तुमच्या आवडत्या विषयामध्ये वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. भरपूर फिरलं पाहिजे. सगळं महत्त्वाचं काय, चित्रकारांनी भरपूर फिरलं पाहिजे चित्रकलेच्या माध्यमातून. आणि त्यानंतर आर्ट गॅलरीज जिथं जिथं आहेत त्या आर्ट गॅलरीजला व्हिजिट देणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. आर्ट गॅलरीजवाल्यांना आपण जेव्हा व्हिजिट करायला घेतो तिथं प्रत्येक गॅलरींचे विकत घेण्याची पद्धत चित्रांची ती वेगवेगळी आहे. ती वेगवेगळी पद्धत कशी आहे ती विद्यार्थ्यांनी जाणून घेणं फार गरजेचं आहे. चित्रकलेच्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी त्यांना फिरावं लागेल. दिल्लीला जावं लागेल, मुंबईला जावं लागेल, जमलंच तर आउट ऑफ इंडिया पण जावं लागेल, हरकत नाही. पण स्ट्रगलिंग तर आहेच, स्ट्रगल तर ह्या क्षेत्रामध्ये भरपूर आहेच. कॉम्पिटिशन पण तेवढाच आहे. विकली गेली नाहीत म्हणून खजील होऊ नये असं मला प्रत्येक विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रातल्या सांगायचं आहे. सर, एक कलाकार म्हणून कलेप्रती कलाकाराची आत्मीयता खूप जास्त असते. पण आजकाल जर आपण पाहिलं तर आजची युवा पिढी जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून लगेचच सोशल मीडियावर अपडेट्स करायचं, फेमस व्हायचं, या गोष्टी जास्त आजकाल दिसून येतात. तर याबाबतीत तुमचं काय मत आहे? प्रत्येकाचे पॉईंट ऑफ व्ह्यू आणि अँगल्स वेगवेगळे असतात. माझा तर असा सल्ला आहे, मी माझा पॉईंट ऑफ व्ह्यू त्या मांडतो की आजकालची जी विद्यार्थी आहेत आणि काही जी नवनवोदित कलाकार आहेत, मी पण नवोदित कलाकारमध्येच गणला जातो. पण मला असं वाटतं की जेव्हा मी सोशल मीडियावर आणि ह्याच्यावर बघत असतो की विद्यार्थी जे आहेत आणि कलाकार जे आहेत ती आत्मकेंद्रित झालेली आहेत, स्वतःवर फोकस करतात.
चित्रांना चित्रकारांना फोकस आपण जे काय मांडतोय आणि आपण काय चित्र काढतोय ह्याला कधीच फोकस करत नाहीत. एक आपण जी चित्रांच्या प्रती जी त्यांची भावना आहे ती थोडीशी नष्ट होत चालली आहे. स्वतःच्याच प्रत्येक अँगल त्यांचा स्वतःवर असतो की मी असं केलं, मी तसं केलं, त्याच्यामध्ये मीपणा येतो. पण मीपणा असं नसावा, कारण चित्र तुम्ही फोकस केले पाहिजेत, कारण चित्र हे जगवतं तुम्हाला. त्यामुळे चित्रांना तुम्ही पहिला प्रमोट करा, स्वतःला प्रमोट करू नका. हे माझं मला ह्या गोष्टीसाठी तर माझा बऱ्याच जणांना एक रिक्वेस्ट आहे की बाबा स्वतःला प्रमोट करण्याऐवजी स्वतःच्या चित्रांना प्रमोट करा, की बाबा मी काढतोय काय, माझे चित्र का अशी आहेत आणि माझे चित्र मी ह्या पद्धतीत का ड्रॉ करतो, पेंट करतो, हे तुम्ही लोकांना पटवून द्या, गॅलरीजला पटवून द्या. तेव्हाच तुमचे चित्र ग्लोबल लेवलला जातील. स्वतःवर फोकस कराल तर मग तुम्हाला पाठीमागे यायला वेळ नाही लागणार. ज्या ग्रोथनी सोशल मीडियावर आपण लाईक्स मिळवतो, कमेंट्स मिळवतो, त्या ग्रोथनी डबल ग्रोथनी ते खाली येऊ शकतात. ही लंबी रेस का घोडा व्हायला पाहिजे. फेमस हे तुम्हाला तुमचं चित्र बनवतं, स्वतः नाही बनवत. तुम्ही स्वतःहून कशाला उगीच डुप्लिकेटपणा आणताय सगळ्या गोष्टींमध्ये. हा मला असं म्हणतं. अगदीच सर. आणि याच्याच संदर्भात अजून एक प्रश्न माझ्या मनात येतोय की आजकाल ना कलेसंदर्भात कॉम्पिटिशन खूप झाली, मग ती चित्रकला असू दे, संगीत कला असू दे, नाट्यकला असू दे. पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कला कुठेतरी हरवत चालली आणि स्पर्धा वाढत चालली. याच्याबद्दल काय सांगता? हे स्पर्धा वाढवणं आणि कॉम्पिटिशन्स वगैरे हे करणं, हे मला तर आता आजकाल असं वाटतंय की हा असं केलं मग ह्याच्यापेक्षा चांगलं मी का करू शकणार नाही. कुणाचा तरी इगो तिथं हर्ट होतो म्हणून कॉम्पिटिशनमध्ये एकमेकांशी कॉम्पिटिशन्स लागतात. पण प्युअरली जे काय आपल्याला मांडायचं आहे ते कॉम्पिटिटर जेव्हा येतो प्युअरली मांडायचं विसरून जातो. एक राग आणि द्वेष मत्सराच्या पाठीमागच तो कॉम्पिटिशनमध्ये उतरतो, कारण त्या व्यक्तीने तसं केलंय म्हणून मग ते बाकीचे उतरतात. मग प्युअरली यायला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरता किंवा काय चित्र प्रेझेंट करता, हे तुमच्या आतून चित्र यायला पाहिजेत, तेव्हाच तिथं कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही तग धरून राहू शकता. आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर का तग धरून राहायचं असेल तर वेगवेगळे नवीन प्रयोग करणं फार गरजेचं असतं. तेचपणा करून तेच रंगचित्र. आता बरेच चित्र काय काय करतात, मोबाईलवरून फोटो काढतात आणि येऊन लँडस्केप करतात, परत मोबाईलवरनं एक पोर्ट्रेट करतात, तेच दाखवतात. त्याच्यामध्ये तेच पण आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी ती लोक तेच करत होते, आज पण तेच करतायत. मग हे काय झालं, त्याला आपण ह्यांना कॉम्पिटिशनमध्ये मग कॉम्पिटिशनमध्ये हे टिकतील कसं. लोकल लेवलला हे लोक जे सर्वसामान्य लोक वाहवा करतील, अरे वा छान झालंय, ते झाड मस्त झालंय, ते डोंगर फार मस्त झालंय, ते घर फार चांगलं झालंय. त्या पलीकडे जाऊन काय विचार करतो आपण. मग कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकणार कसं. तेचपणा यायला नंतर कॉम्पिटिशनमध्ये कोणीही टिकत नाहीत. प्रयोग पाहिजेच. कलेमध्ये नवेपणा, प्रयोग हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता ह्याच्यामध्येच मला एक प्रश्न खूप नेहमीच वाटत असतो काय, की चित्रकार म्हटले ना की खूप असे शांत, त्यांना स्वतःचा वेगळाच वेळ हवा असतो, मूड कधी बदलतो सांगता येत नाही, कारण चित्रांबद्दलचं प्रेम, आनंद हा वेगळाच, पॅशन ही वेगळीच. मग या सगळ्यांमध्ये फॅमिली आणि कला, चित्र ही कशी मॅनेज करता? पर्टिक्युलर माझं टायमिंग ठरलेलं आहे की त्या पद्धतीत मी रोज येऊन इथं स्टुडिओमध्ये चित्र काढत असतो. घरच्यांनाही सांगून ठेवलं की डोंट डिस्टर्ब. त्यांना तशी आहेच. मग कधी कधी येतात मुलं, मग थोडंसंही माझ्या चित्रातनं थोडासा विरंगुळा म्हणून मीही मुलांसोबत थोडंसं टाईम स्पेंड करतो. तेही चित्र काढत बसतात. त्या माध्यमातून हसत खेळत चित्र काढणं चालू असतं. मला थोडाफार डिस्टर्बन्स कधी कधी होतो, पण बऱ्याच वेळा होत पण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथं म्युझिक लावून आपलं व्यवस्थित आपलं काम चाललं असतं. मी माझे चित्र आणि माझे आवडीचे म्युझिक आणि गाणी ही सतत चालू असतात. सर, तुम्हाला आतापर्यंत जे अवॉर्ड्स मिळाली, तुमचं सगळं जे काम आहे त्यासाठी तुम्हाला खरंच खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सोलापुरातून तुम्ही घडलात आणि बाहेर जाऊन इतकी प्रसिद्धी मिळवली, त्याबद्दल आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो. आणि पुढच्या तुमच्या भावी वाटचालीस तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. धन्यवाद.